वारी पंढरीची, ज्ञानगंगा प्रवरेची, लोणीत 20,000च्या उपस्थितीत भक्तिमय सोहळा. लोणीत भव्य रिंगण आणि दिंडी सोहळा. विखे पाटील दाम्पत्याची फुगडी ठरली आकर्षण. आषाढी एकादशी निमित्त प्रवरा शिक्षण संस्थेचा आध्यात्मिक सोहळा ठरला माऊली भक्तांच्या मनात घर करणार. 59 एकराच्या भव्य दिव्य मैदानात अवतरली अवघी पंढरी. मंत्री विखे पाटलांच्या कन्या डॉक्टर सुष्मिता विखे यांच्या संकल्पनेचं कौतुक. आषाढी एकादशी निमित्त प्रवरेचे सहकार भूमी लोणीत प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या वतीने वारी पंढरीची, ज्ञानगंगा प्रवरेची या संकल्पनेतून अविस्मरणीय आध्यात्मिक आणि सांस्कृतिक सोहळा पार पडला. तब्बल 20,000 विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि परिसरातील ग्रामस्थांच्या सहभागातून या वारीने प्रवरातीर भक्तिमय झाल्याचं पाहायला मिळालं. भगवी पताका खांद्यावर, डोक्यावर पांढरी टोपी, कपाळावर टिळा आणि गळ्यात उपरणं अशा पारंपरिक वेशभूषेत विद्यार्थ्यांनी टाळ मृदुंगाच्या गजरात शिस्तबद्ध संचार 4 दिंड्यांमधून पदयात्रा केली. ही दिंडी लोणीच्या प्रमुख मार्गावरून निघून 59 एकरांवर उभारलेल्या रिंगण मैदानात विठू माऊलीचा गजर करत दाखल झाली. शाळेतील अनेक विद्यार्थ्यांची विठ्ठल रखुमाईची वेशभूषा आणि 2 घोड्यांच्या रिंगण सोहळ्याने पारंपरिक वारकरी परंपरेची आठवण या अभूतपूर्व क्षणांनी करून दिली. या पावन सोहळ्यात राज्याचे जलसंपदा मंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील, शालिनी विखे पाटील, पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के, खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील आणि उद्धव महाराज मंडलिक यांनी विद्यार्थ्यांसोबत 4 किलोमीटर पदयात्रा करत भक्तीचा संग केला. पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील आणि लोकनेते डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील यांच्या संस्कारांचा वारसा पुढे नेण्यासाठी ही वारी पुढील पिढ्यांना संस्कृतीची नाळ जपणारी ठरेल असा विश्वास जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी यावेळी व्यक्त केला. वारी पंढरीची आणि ज्ञानगंगा प्रवरेची या सांस्कृतिक आणि सामाजिक एकतेचं दर्शन घडवणारं चित्र आपल्याला आषाढी वारीच्या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळालं. या निमित्तानं डॉक्टर सुष्मिता विखे, सर्व प्राचार्य, सर्व मुख्याध्यापक, सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले, माझे सर्व विद्यार्थी बांधव भगिनी आणि त्यांना प्रोत्साहन ज्यांनी आपल्या सर्व पालकांनी केलं त्या सर्वांचं या ऐतिहासिक सोहळ्याच्या निमित्तानं मी मनपूर्वक अभिनंदन करतो. तर म्हणजे वारीमध्ये अध्यात्म आहे, सामाजिक समरसतेचा संदेश आपण देतोय, सनातन संस्कृतीचं परंपरेचं दर्शन घडवणारा एक आजचा सोहळा होता. ज्ञानोबा तुकारामाच्या नामघोषानं, विठ्ठलाच्या दर्शनानं आसोतेल आपलं भक्त जो आहे, अशा वारीतून दुःख विसरून माऊलीच्या अंतःकरणामध्ये आपलं सुख पाहतोय. 20, 25 लाख वारकरी 250 किलोमीटर 18 दिवसाचा प्रवास करून पांडुरंगाचं दर्शन घेण्यासाठी पंढरपूरला पोहोचतायत. एकच मनामध्ये ईर्ष्या आहे, इच्छा आहे, आकांक्षा आहे की पांडुरंगाचं दर्शन व्हावं आणि आपल्या सगळ्या दुःख आणि आकांक्षा पांडुरंगाच्या पुढे मांडाव्या. तर म्हणजे आपल्या या परंपरेला पुढे घेऊन जाण्याचा वारसा आपल्या प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेने या ठिकाणी सुरू ठेवला. मी खरं मनापासून त्यांना धन्यवाद देतो. खरं म्हणजे आज आपल्या विद्यार्थ्यांना धार्मिक परंपरेची माहिती व्हावी, संत संप्रदाय आणि समाजात हाच उद्देश या पारीच्या पाठीमागचा आपला होता. आणि म्हणून जसं ज्ञानोबाने म्हटलंय, टाळी वाजावी, गुढी उभारावी, वाटही चाळावी पंढरीची, हे संत चोखामेळानं अतिशय उत्कृष्टाचं वर्णन या वारीचं केलेलं आहे. मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांची कौटुंबिक पारंपरिक फुगडी यावेळी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली आहे. सुमारे 3,000 क्विंटल खिचडीचा महाप्रसाद भाविकांना वाटण्यात आला. विविध शाळांतील विद्यार्थ्यांचा, महिला वर्गाचा आणि ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे या आध्यात्मिक सोहळा लोणीत एक अविस्मरणीय पर्व ठरल्याचं प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर सुष्मिता विखे यांनी सांगितलं.
लोणी ऍक्च्युली प्रवारा ही ऑलरेडी शिक्षणाचं माहेरघर पंढरी आहेच आणि शिक्षकांना जून महिन्यामुळे आपल्याला जून जुलैमध्ये सगळ्यांना माहिती शाळा असतात, पालकांनाही मुलांचे डबे ते द्यायचे असतात, कुणाच्या घरी आजारी लोक असतात आणि आम्हाला सगळ्यांना आषाढीला कधीच जाता येणार नाहीये कारण जोपर्यंत आम्ही शिक्षक क्षेत्रात आहोत. त्यामुळे माझा एकच हेतू होता ह्या मुलांना या शिक्षकांना सगळ्यांना पंढरपूरला जर जाता येत नसेल तर आपण एक पंढरपूर इथं कसं बनवता येईल आणि माझ्या टीमच्या आणि सगळ्या विद्यार्थी आणि बाकी सगळ्यांच्या सहकार्याने आम्हाला इथं सगळ्यांना वारीला आणता आलं. पालख्या आम्ही 4 पालख्या होत्या, सगळ्या पालख्या वेगवेगळ्या रूट मधून आल्या म्हणजे ते प्रॉपर फिलिंग देता आली पंढरपूर बनवायची. तर त्या हेतूने खरं हा कार्यक्रमाचं आम्ही आयोजन केलं आणि ग्रामीण भागातल्या ज्या सगळ्या शाळा आहेत त्या सुद्धा याच्यात आणता आल्या सगळे. त्यामुळे त्याचा अजून एक वेगळा आनंद आहे की सगळ्या प्रवरातले सगळे घटक, कारखाना असू दे, प्रवारा कारखाना, प्रवारा बँक, जनसेवा फाउंडेशन सगळ्यांनी मदत केली, सगळ्या गावकऱ्यांनी मदत केली आणि त्याच्यामुळे हा कार्यक्रम आम्ही यशस्वी करू शकलो. संकल्पना सुचायचं माझ्याकडे लहानपणी माझ्या आजोबांना आम्ही फार बघायचो. आजोबा आणि आजींना घरात सकाळी पांडुरंगाच्या अभंगापासूनच सुरुवात व्हायची, त्यामुळे पहिल्यापासून ते रुजलेलंच होतं. आणि मग आई आणि वडील ह्या दोघे नामदार साहेबांनी ताईंनी सुद्धा ती संकल्पना बऱ्यापैकी त्यांच्या घरात रोज सकाळी अभंगाने सुरुवात व्हायची आणि मग त्यामुळे कुठेतरी असं वाटायचं एक पंढरपूरकडे ओढ होती काय. आणि मला पण वारी चालायचं फार इच्छा होती पण ते कधी जमलं नाही, जबाबदारीतून किंवा काय वेगळ्या व्यापातून. मग आता ज्यावेळेस मी प्रवरेत आले आणि सगळ्या शिक्षकांबरोबर ज्यावेळेस बोलायचं आम्हाला फार वाटायचं, म्हणून त्या संकल्पनेत आम्ही सुरू केली की एक छोटा वारीचा कार्यक्रम व्हावा आणि मग वारी करताना मग रिंगण करावं. असं थोडं थोडं करत जस्ट मीटिंग्स वाढत गेल्या आणि त्या सगळ्या मीटिंग्सचं आज खरं फळ मिळालं आणि आम्ही हे टीमवर्कने इथे पोहोचू शकलो. ही संकल्पना होती की ज्या लोकांना नगर जिल्ह्यातल्या राहता तालुक्यातल्या मुलांना, आई वडिलांना, आजी आजोबांना, शिक्षकांना पंढरपूरला जाता येत नाही त्यांच्यासाठी आपण पंढरपूर इथे बनवावं. शिक्षणाचं माहेरघर म्हणून लोणी ओळखलं जाणाऱ्या मुलांना आपण इथे आणलं आणि हे संस्कार ह्या वयापासून आपण त्यांना जर सुरू केले तर हे निश्चितपणे कुठे ना कुठे पुढे हे सगळ्यांना आपल्याला फायदेशीर राहणार आहे. त्यामुळे आम्ही खरं ही संकल्पना होती. लोणीच्या भूमीत साकारलेली ही आध्यात्मिक यात्रा केवळ एक सोहळा नव्हे तर भाविकांच्या हृदयात उमटलेली संस्कृतीची गुंज असल्याचं येथील सोहळ्यावरून स्पष्ट झालं. सुसंस्काराची ही वारी पुढच्या पिढ्यांना विठ्ठल भक्तीची आणि सामाजिक ऐक्याची शिकवण देत राहील यात शंकाच नाही. मनीष दवंगे, SP 24 तास, लोणी.